शुभ सकाळ सर्वांना। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचा दिवस खूप छान असा आनंदाचा, सुख समाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या डेली ब्लॉगला सुरुवात करते। तर बघू शकता आता वाजलेले आहेत सकाळचे 6:20 झालेले आहेत आणि बाहेर अंधार बघू शकताय तुम्ही आणि उजडायला लागलेला आहे। आणि आता मी दार वगैरे झाडून पुसून घ्यायला आलेले आहे बाहेर। घरातलं सगळं आवरून झालं त्यानंतर मग मी बाहेरचं आवरायला घेत असते। आता हे सगळं झाडायचं त्यानंतर सडा मारायचा। तर सकाळी सकाळी थंड अशी हवा सुटलेली असते तर बरं वाटतं बाहेरची कामं करायला आणि थंड वाटतं। घरामध्ये खूप गरम होतं आता आणि स्लॅबच्या घरांमध्ये तर ह्या दिवसांमध्ये खूप गरम होतं। रात्रीचं दिवसभर खूप थंड वाटतं पण रात्रीचं खूप गरम होतं आणि सकाळी सुद्धा घरामध्ये बाहेरनं काम करून घरामध्ये गेलं की घरामध्ये गरम अशी वाफ येते। तर असो आता माझं झालेलं आहे बाहेरचं सगळं झाडून, बाहेरचा ओटा झाडून घेतला की त्यानंतर मग मी सगळीकडे पाणी वगैरे मारून सडा मारत असते। असा पाण्याचा सडा मारायला कोणाकोणाला आवडतो हे नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का। आणि तुम्ही छान छान कमेंट करत जा। कमेंट खूप छान केल्या की मला सुद्धा व्हिडिओ बनवायला खूप छान वाटतं आणि काही ताई इतक्या छान छान कमेंट करतात की खरंच बरं वाटतं आणि व्हिडिओ करायला सुद्धा आणखीन उत्साह येतो। तर सर्व मैत्रिणी माझ्या ताई सगळ्या व्हिडिओ पाहतात पण छान अशा कमेंट करत जा ताई, कारण तुमच्या कमेंटवरच अवलंबून आहे सगळं। तुम्ही कमेंट केल्या तर मला खूप उत्साह येतो आणि मला कमेंट वाचायला खूप आनंदही वाटतो। तर छान छान कमेंट करत जा। तर बघा इकडे छान असं सडा मारून घेतला आणि मातीचा सुगंध खूप चांगला येतो। शेणाचा सडा तर मारू शकत नाही आपण पण पाण्याचा सडा मात्र मातीवरती मारला की खूप छान वाटतं आणि सकाळी सकाळी खूप चांगलं वाटतं। सडा मारला की फ्रेश वाटतं आणि 5 वाजता सुद्धा बघा माती दिवसभर उन्हाने तापलेली असते आणि 5 वाजता सुद्धा पाण्याचा सडा मारला ना खूप फ्रेश वाटतं आणि खूप छान वाटतं। तर वरती पोर्चवर थोडंसं पाणी मारून पोछाने पुसून घेणार आहे। पोर्च मात्र आज मी फक्त पुसूनच घेणार आहे। थोडं पाणी मारलेलं आहे आणि पुसून घ्यायचं। रोज रोज त्याला धूत बसायचं नाही कारण धूत बसलं की खूप सारा वेळ पण जातो आणि आता थोडं पाणी मारून घेतलं की मस्त असं पुसून घेतलं की मॉपने छान निघतो पोर्चसुद्धा आणि खूप घाण नाही आहे कारण काल मी 5 वाजतासुद्धा पुसून घेतला होता। तर असं असतं 5 वाजतासुद्धा जर खूप घाण झालेलं असेल तर मग मी पाणी मारून धुवून घेत असते। तर काल तसं केलं होतं त्याच्यामुळे आज खूप घाण नाही आहे आणि झाडाचा पाला पडतो तेवढं झाडू मारून घेतलं आणि मस्त असं पुसून घेतलं तर छान निघतो सुद्धा। आणि ही फरशी अशी आहे की पुसलं तरी निघते पण मला धुतलं की फ्रेश वाटतं त्याच्यामुळे मी रोज धुत असते। कधी धुते कधी असं। तर आता थोडं पाणी मारले आणि मॉपने मस्त असंही पुसून घेते आणि पटकन ज्या दिवशी उरकायचं असेल तर त्या दिवशी असा शॉर्टकट असतो माझा। कसं असतंय जास्त हार्ड वर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करायला मला खूप आवडतं। ज्या दिवशी आपल्याला वेळ असेल त्या दिवशी हार्ड वर्क करायचं आणि ज्या दिवशी वेळ नसेल त्या दिवशी स्मार्ट वर्क करायचं असं माझं काम असतं। तर कुठल्या दिवशी आपल्याला कसं आहे हे सगळं वेळेचं नियोजन असतं माझं, कारण ज्या दिवशी जर आपल्याला खूप गडबड असेल त्या दिवशी असं चाललेलं असतं। तर आता झालेली आहे आंघोळ करून आले की डायरेक्ट बेडरूममधून साडी वगैरे सगळं घालायचं व्यवस्थित आणि मग आपलं किचनमध्ये जायचं। तर असं चाललेलं असतं माझं। तर आता माझं स्वतःचं आवरून झालेलं आहे। एकदा सकाळीच आवरायला मिळतं परत अजिबात आवरायला मिळत नाही कारण काय होतं कामामागं कामं असतात त्याच्यामुळे सकाळी एकदाच आवरून घेत असते मी। आवरलं की मग दिवसभर काय नसतं परत कुठं जायचं असेल तरच किंवा संध्याकाळीच मग। तर असं असतं सकाळीच थोडासा वेळ मला स्वतःसाठी मिळतो आणि मला काही जास्त मेकअप वगैरे जास्त मी काही असं कुठलं प्रोडक्ट वापरून करत नाही। माझं आपलं साधा सिंपल मेकअप असतो। माझं आपलं असं असतं पॉन्ड्स पावडर लावायची किंवा व्हाईट टोन पावडर लावत असते। ह्या दोन्ही पावडर असतात फक्त आणि कुंकू लावायचं आणि भांगामध्ये मस्त असं सिंदूर भरायचा एवढंच माझं असतं। जास्त मला खूप मेकअप करायला आवडतही नाही। कधीतरी लग्नात वगैरे कुठं बाहेर असं केला तर केला, घरच्या घरी रोज असल्यानंतर मेकअप अजिबात नसतो, साधं सिंपल असतं आपलं। आणि आता सध्या केस ओले होते त्याच्यामुळे टॉवेल तसंच ठेवलेला होता। नंतर काम करताना टॉवेल काढून टाकत असते कारण आता हल्ली उन्हाळ्यामुळे जास्त हे पण होत नाही, केस लवकर वाळतात पण गुंडाळ्याला जर टॉवेल काढला तर पाठ ओली होती आपल्या केसांचं पाणी पडून, त्याच्यामुळे थोडा वेळ ठेवत असते नंतर काढत असते मी। तर आता आलेली आहे किचनमध्ये। तर आज आहे मंगळवार त्याच्यामुळे गॅसची पूजा वगैरे करून घेते आणि गॅसची पूजा केल्यानंतर मग चहा वगैरे ठेवून मग बाकीचं असतं माझं काम।
तर आता छान अशी मस्त गॅसची पूजा करून घेते. सकाळी सकाळी बघा खूप छान फ्रेश आणि प्रसन्न वाटतं घरामध्ये. आणि माझ्या मनाला प्रसन्न करणारं हे माझं रुटीन आहे. मला हे सकाळचं रुटीन खूप आवडतं आणि माझं खूप छान रुटीन असतं सकाळचं. आणि हे रोजच्या रोज केलं की खूप छान वाटतं. तर बघू शकता गॅसची छान अशी पूजा झालेली आहे. आता तुळशीची पूजा करून घ्यायची, इकडे चहा ठेवायचा आणि तुळशीची पूजा करायला जायचं. तर असं असतं, एकाच वेळेस माझी 2-2 कामं असतात आणि ही कामं करायला पण खूप छान वाटतं मला. आणि गॅसची पूजा करत असताना मला लहानपणाची सतत आठवण होते. काय व्हायचं, आमची आई सकाळी उठली की सगळं अख्खं घर झाडून काढायची, अंगणामध्ये सडा मारायची. सडा म्हणजे शेणाचा असायचा त्या टायमिंगला. आणि आईने सडा मारल्यानंतर मी सुंदर अशी रांगोळी घालायची. खूप लहानपणापासून मी रांगोळ्या घालते. आणि असं असायचं. आणि आई काय करायची, मग चुलीला पोतेरा द्यायची. पहिल्या चुली होत्या, आत्तासुद्धा आईकडं आमच्या चूल आहे. गॅस पण आहे पण चूलसुद्धा आहे. तर बघा चुलीला पोतेरा द्यायची आणि मग नंतर अंघोळ झाली की चहा ठेवायच्या अगोदर चुलीला हळदी कुंकू लावायची. त्यावेळेस काय अगरबत्ती वगैरे ओवाळत नव्हत्या, पण हळदी कुंकू लावायची. पोतारा दिलेली पांढरी शुभ्र चूल आणि त्या चुलीला हळदी कुंकू लावलेलं इतकं छान दिसायचं. हे आईने केलेलं मी पाहिलेलं आहे. रोजच्या रोज हे असायचं. आणि आमच्या अजूनसुद्धा पद्धत आहे गावाला की रोजच्या रोज चुलीला पोतेरा द्यायचा, दारामध्ये शेणाचा सडा मारायचा. गावामध्ये ह्या गोष्टी आणखीनसुद्धा केल्या जातात. आणि त्यावेळेस वाडे होते, म्हणजे आमच्याकडं आईकडं अजूनसुद्धा वाडा आहे. वाडा म्हणजे असा इमला वरती लाकडाचं असतं आणि त्याच्यावरती माती असते आणि असा मोठा वाडा असतो. तर तसा वाडा आहे आमच्या आईचा. आता जुना झालेला आहे, बऱ्यापैकी पडलेला आहे, पण तो वाडा आहे. तो वाडा पूर्ण शेणाने सारवायचा आहे. त्या वाड्यामध्ये चुली आहेत. इतकं छान वाटतं. आणि शेणाने सारवलं, चुलीला पांढरा शुभ्र मातीचा पोतेरा दिला की इतकी चूलसुद्धा छान दिसते. आणि ते खरं तर कुठंतरी आता सगळं पाठीमागं पडत गेले. आपल्या मुलांना तर हे आपण अनुभवलं, पण आपल्या मुलांना तर अजिबात हे पाहायलासुद्धा मिळालेलं नाही आहे. कधीकधी मी माहेरी गेल्यानंतर माझ्या मुलाला पाहायला मिळतं. आणि लहानपणी तो तर अक्षरशः शेण टाकलेलं असलं का, शेणाचा सडा मारलेला असायचा, त्याच्यामुळे तो अक्षरशः पाय खाली टाकतसुद्धा नव्हता लहान असताना. आता त्याला समजतं, पण खूप लहान होता तेव्हा त्याला ते घाण वाटायचं. आता हा आहे माझा स्वतःसाठी 15 मिनटे टायमिंग. हा म्हणजे माझा ब्रेक असतो. एवढं सगळं केल्यानंतर माझा चहा प्यायचा ब्रेक असतो. मस्तपैकी बसून चहा पित असते. तुळशीची पूजा वगैरे करून आलं की चहा पित असते. 5 मिनटं बसून चहा पिलं की कामाला खूप तरतरी येते आणि त्यानंतर आपलं चालू होतं परत एकदा कामाला हात. तर असं असतं. स्वयंपाकाचं माझं जास्त हे नसतं, पण मला बाकीची कामं खूप असतात. घरच अक्षरशः घर दार पुसायचंच खूप आहे. एवढं मोठं घर, एवढं मोठं दार, अंगण, हेच मला करायला खूप वेळ लागतो. घरात माणसं खायला प्यायला कमी आहेत, पण बाकीचं काम जास्त आहे माझ्यासाठी. आणि हे काम करायला मला आवडतं पण हे काम जास्त आहे माझ्यासाठी. आणि स्वयंपाक मात्र फक्त आमच्या दोघांचाच असतो. तर आता सुट्टीला मुलगा आल्यानंतर होईल पहिल्यासारखं रुटीन चालू. तो आला की काही ना काही करणं होतं, रोजचं वेगळं काहीतरी करणं असतं. मुलं आली की घरात कसं घर गजबजतं आणि भरल्यासारखं होतं. आणि आपली लेकरं, खरंच प्रत्येक आईवडिलाचं एक स्वप्न असतं की आपली लेकरं कायमची आपल्यापाशीच असावी. पण ते कसं असतं, त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला थोडंसं आणखीन आपलं थोडं हे ठेवावं लागतं. आपली माया जी आहे ती आपल्याला थोडीशी बाजूला ठेवावी लागते. तर बघा खिडक्यांमध्ये सुद्धा आता उन्हाळ्याचे दिवस आलेले आहेत, तर इतकी धूळ बसते. सगळ्या खिडक्या पुन्हा एकदा घरातल्या 2-3 दिवसाला साफ करत असते, कारण खिडक्यांमध्ये आता उन्हाळ्यामुळे इतकी धूळ साठते. टिपवायवरती, खिडक्यांवरती खूप धूळ साठते. आणि खिडकीचा मार्बल काळा असल्यामुळं तर त्याच्यावरती धूळ लगेच दिसते. रोजच्या रोज तर नाही, पण 1-8 दिवस करून आपल्याला, म्हणजे आज नाही केलं तर उद्या केलं तरी असं करून आपल्याला ही धूळ जी आहे ती सगळी पुसायची असते. काय होतं, घर जेवढं फ्रेश आणि टवटवीत राहील तेवढं घरामध्ये प्रसन्न वाटतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या धूळ ज्या आहेत, आपल्या घरातल्या वस्तू आहेत, तर ह्या सगळ्या व्यवस्थित अशा मी पुसून घेत असते 1-2 दिवसाला, 1-2 दिवसाला. म्हणजे जास्तीचा खराब पण होत नाहीत आणि आपल्यालाच ताणही होत नाही. त्याच्यामुळे आठवड्यातनं एकदा बेडशीट बदलत असते. आणि बेड जो आहे तो 1-8 दिवस करून पुसून घेत असते. बेड म्हणा, खिडक्या, टिपवाय बाहेरचा, त्या ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत, टी व्ही वगैरे, हे सगळं जे आहे तर 1-8 दिवस करून 1-8 दिवस करून पुसत असते. म्हणजे जाळ्या वगैरे होत नाहीत किंवा जास्त धूळ साठत नाही. तर असं आहे. थोडंसं कापड ओलं केलं आणि बेडसुद्धा स्वच्छ असं पुसून घेतला
आणि बेडशीट बदललं. तर जिनासुद्धा मी 2-3 दिवसाला पुसून घेत असते. जिन्यावरती सुद्धा आता खूप धूळ साठते आणि काय होतं, मार्बल काळा असल्यामुळे धूळ लगेच दिसते. तर जिनासुद्धा स्वच्छ असा पुसून घेत असते 1-2 दिवसाला 1-2 दिवसाला. रोजचं तर होत नाही, कारण एवढी कामं सगळी एकटीलाच करायला लागतात. त्याच्यामुळे जिना काय रोजच्या रोज नाही, पण 1-8 दिवस करून जिना पुसून घेत असते. तर आज होती जिन्याची बारी, त्याच्यामुळे जिनासुद्धा स्वच्छ पुसून घेतला. आणि आज पुसला की एक दिवस चांगला राहतो, मग परवा आणखीन पुसला की आणखीन स्वच्छ दिसतो. तर असं असतं. त्याच्यामुळे जिना ही आहे ती रोजच्या रोज नाही, तर 1-8 दिवस करून पुसत असते. तर जिना बघा, आणि जिना पुसायला आणि बाहेरचं आपलं पोर्च पुसायला वेगळा वेगळा आहे. घर पुसायचा वेगळा आणि जिना आणि पोर्च पुसायचा वेगळा. तर असं आहे. त्याच्यामुळे अगोदर जिना वगैरे पुसून घेतला, सकाळचं बाहेरचं पण दारातलं पुसून घेत असते आणि त्याच्यानंतर ते खालचं बदलायचं आणि परत आपली घरं पुसायची. आणि मला स्वतःलाच अजिबात घाण कुठेही आवडत नाही. त्याच्यामुळे माझं सगळं जिथलं तिथं स्वच्छ आणि टापटीप असतं. त्याच्यामुळे माझे आपल्या जे मॉपचं घेतलेलं होतं ते पुसायचं, तर त्याच्याबरोबर मला 2 मॉप मिळाले होते आणि दांडी एकच मिळाली. तर मी काय करते, बाहेर एक सेपरेट केला आणि घरातलं पुसण्यासाठी एक सेपरेट केला आहे. त्याच्यामुळे बाहेरचं पुसायचं असेल तर ते फक्त खालचं काढायचं आणि दुसरं बसवायचं असं असतं. आणि घरातलं पुसायचं हे स्वच्छ वेगळं असतं. कारण कसं असतं, बाहेरचं पुसायचं त्यानेच घर पुसायचं, ह्याच्यामुळे घरात नकारात्मकतासुद्धा येऊ शकते. त्याच्यामुळे बाहेरचं वेगळं, कधीही कापडसुद्धा बघा, बाहेरचं पुसण्यासाठी वेगळं ठेवायचं, जिन्या पुसण्यासाठी वेगळं ठेवायचं आणि आपली घरं जी पुसतो किंवा किचन ओटा पुसतो तर त्याचीसुद्धा कपडे वेगळी ठेवायची. तर असं करायचं, कारण जिथं स्वच्छता असते बघा तिथं लक्ष्मीचा वास असतो. त्याच्यामुळे बाहेरची घाण घरामध्ये आणायची नाही. तर अशा प्रकारे माझं असतं. कापडंसुद्धा वेगळी वेगळी असतात आणि मॉपसुद्धा आपल्याला 2 मिळतात त्याच्याबरोबरती. तर तो बाहेर एक करायचा आणि घरात एक करायचा. तर असं असतं. ते काय 700-800 रुपयाला मिळून जातं ते भांडं आणि त्याच्याबरोबर आपल्याला ते मिळतं. तर ही वेळ आहे दुपारची 12 वाजायची. 12 वाजता माझी दुपारची कपडे वगैरे धुतली आणि ऊन बघू शकताय तुम्ही आता किती वाढलेलं आहे. ऊन पडलं की अक्षरशः नको नको होतं. आणि आता काय झालेलं आहे, सगळे थंडीचे स्वेटर वगैरे होते ते सगळे धुतले. त्याच्यामुळे म्हणजे आता थंडी संपलेली आहे, उन्हाळा लागलेला आहे, त्याच्यामुळे त्यांना धुवून व्यवस्थित आपलं कपाटामध्ये ठेवून टाकण्यासाठी धुतलेलं आहे. आज बेडवरचे बेडशीटसुद्धा बदललेलं आहे. निम्मी कपडे खाली वाळू घातले आणि निम्मी कपडे वरती घातले, कारण बेडशीट आणि ते वरती चांगली जागा आहे, वरती ऊन येतं भरपूर, त्याच्यामुळे वरती सुकण्यासाठी टाकलेलं आहे. तर बेडशीट पण खूप मोठा आहे, खाली जागा नसते, त्याच्यामुळे वरती येत असते. जास्त कपडे जर असेल तर वरती येते टाकायला आणि थोडीशी असली तर खाली होऊन जातात जागा. रोजचे कपडे आहेत ती बसतात. तर बेडशीट आहे आणि स्वेटर धुतलेले आहेत म्हणून आज वरती आले होते. त्याचबरोबर झाडांना पाणीसुद्धा घालून घेत असते, कारण उन्हाळा खूप आहे. दिवसातनं 2 वेळा झाडांना पाणी घालत असते. आज घातलं की संध्याकाळी किंवा नसेल तर रोजच्या रोज पाणी घालायचं, कारण झाडं व्यवस्थित राहतात. आणि ह्या झाडांना आता कळ्यासुद्धा लागलेल्या आहेत. गुलाबाच्या झाडाला आता मी खाली घेणार आहे झाडं. 1-2 दिवसात त्यांना वेळ मिळाला की ही झाडं खाली घेते, कारण पोर्चमध्ये झाडं चांगली दिसतात. उन्हाने कुंड्यासुद्धा खराब होतात आणि टेरेसला खूप ऊन पण लागतं. त्याच्यामुळे आता पोर्चमध्ये पुन्हा झाडं आणायचा विचार चालू आहे आणि झाडांना पाणीसुद्धा घालून घेते. आता पाणी घातलं होतं त्याच्यामुळे एक कुंडीसुद्धा मला आणता येत नव्हती. चला तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण छानशा उद्याच्या नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.